वर्ध्यात महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन केले जात आहे। वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ हे धरणे आंदोलन केले जात आहे। शेतकऱ्यांच्या काही मागण्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, ओला दुष्काळाच्या पॅकेजमध्ये वाढ झाली पाहिजे व विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले जात आहे। आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी महाविकास आघाडीच्या नेतृत्वामध्ये एकत्र झालेले आहे आणि ते शेतकरी जे आहे इथे काळी दिवाळीचे सुद्धा बॅनर लागलेले आहे। एकूणच हे जे आंदोलन आहे भव्य दिव्य होत आहे। खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन होत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट खासदार अमर काळे, भाऊ काय सांगाल, आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आंदोलन करतात? शेतकऱ्यांचा जो महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे तो या आंदोलनाच्या माध्यमातून आपण बघताय। आज लक्ष्मीपूजन आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आणलेली आहे, रस्त्यावर येण्याकरता भाग पाडलाय। आणि कशा पद्धतीनं निर्लज्ज सरकार असतं हे आपण भारतीय जनता पक्षाचं सरकार बघून म्हणता येईल। आज 1 वर्ष पूर्ण होऊन राहिलं विधानसभेच्या निवडणुकीला। सांगण्यात येत होतं की सत्तेवर आल्याबरोबर कर्जमाफी करू, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतात आहे। काल आम्ही ऐकलं की राज्यातील मंत्र्याच्या परिवारातील एका शेतकरी व्यक्तीने आत्महत्या केली यवतमाळ जिल्ह्यामध्ये। आणि विहिरीचे पैसे नाही, अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्याचे पैसे नाही। आज तुमच्या ज्या पद्धतीनं सोयाबीन येलो मोझॅकमुळे पूर्ण नष्ट झालं, त्या सोयाबीन उत्पादक कास्तकाराला मदत नाही। कुठल्याच पद्धतीनं हे सरकार हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काम करत आहे असं कुठेही दिसत नाही आहे। आणि त्यामुळं आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इतक्या मोठ्या पद्धतीनं आणि इतक्या मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांचा असंतोष हा सर्व या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही आमच्या वर्धेपासून जवळच आहे, 50-60 किलोमीटर तुम्ही राहता, शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहे हे समजून घ्या। शक्तीपीठावर आम्ही इतके करोड खर्च करतो, याच्यावर इतके करोड खर्च करतो, या घोषणा करण्यापेक्षा जो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे पहिले त्या शेतकऱ्याला वाचवा, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवा, तात्काळ कर्जमाफी करा, विहिरीचे पैसे द्या, सोयाबीन जो उत्पादक शेतकरी आहे त्याला भरीव मदत द्या, अशी आग्रही मागणी। ठेकेदारांचे पेमेंट्स 600-700 करोड आपल्या वर्धा जिल्ह्याची पेंडन्सी आहे। आज शेतकरी आत्महत्या करतो आपण ऐकलं होतं, पण राज्यामध्ये ठेकेदार सुद्धा आत्महत्या करतात। ही सुद्धा परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणली आहे। त्यामुळं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे, मुख्यमंत्र्याचे, 2 उपमुख्यमंत्र्यांचे डोळे उघडण्याकरता हे आजचं आंदोलन आहे। आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इतके लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले, याच्यावरनं सरकारच्या बद्दल किती तीव्र असंतोष हा लोकांच्या मनामध्ये आहे हे आपण या ठिकाणी बघू शकता। पुढील पवित्रा काय असणार आहे? आता ही शांततेनं सुरुवात झाली आहे। महात्माजींच्या पुतळ्याला हारार्पण करून आम्ही सुरुवात केली। आज धरणे आंदोलन होतं। पुढच्या काळामध्ये आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवू। पुढच्या काळामध्ये चक्काजाम करायचं काम पडलं, रस्ता रोको करायचं काम पडलं ते सुद्धा करू। आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये जरी सरकार जर ऐकत नसेल तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही। नक्कीच आंदोलन तीव्र करू असा इशारा खासदार अमर काळे यांनी दिला आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।